अहमदाबादमध्ये विमान अपघात जो झालाय त्या अपघातग्रस्त विमानामध्ये नागपूरच्या यशा कामदार असल्याची माहिती समोर येते आहे। यशाचं नाव यादीमध्ये 74व्या क्रमांकावर होतं। ती मूळची नागपूरची असून तिचं लग्न अहमदाबादमधील मोढा कुटुंबामध्ये झालेलं। दरम्यान यशा कामदारच्या घराबाहेरून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया। अहमदाबादमध्ये झालेल्या विमान दुर्घटनेमध्ये नागपूरची पण एक सुपुत्री त्या विमानामध्ये असल्याची माहिती समोर आलेली आहे। नागपूरच्या क्वेटा कॉलनी परिसरामधील हा कामदार कुटुंबियांचा घर आहे आणि कामदार कुटुंबातील मुलगी यशा कामदार त्या विमानामध्ये होती। यशाचं लग्न काही वर्षांपूर्वी अहमदाबादमधील एका कुटुंबात झालेला होता आणि यशा आपल्या सासरच्या कुटुंबियांसह त्या विमानात होती आणि त्या विमानातून ती लंडनला जाणार होती। सध्या आतापर्यंत यशा आणि तिच्या सासरच्या कुटुंबियांसंदर्भात कुठलीही माहिती जी आहे ती समोर आलेली नाहीये। मात्र नागपुरात विमान दुर्घटनेची माहिती मिळताच यशाचे कुटुंबीय जे आहेत ते अहमदाबादला निघालेले। आपल्यासोबत स्थानिक नेते मनोज चाफले। मनोजजी, काय माहिती मिळते या संदर्भात? माहिती अशी होती की जेव्हा इथे माहिती घेतली आणि जे आपले स्थानिक जे लोक आहेत त्यांच्या परिवारातले लोक आहेत, तर हे जवळजवळ 3 वाजता इथनं अहमदाबादसाठी निघून गेले। आणि दुसरं कारण असं होतं की त्यांची जी मुलगी अहमदाबादला होती, त्यांचा जो नातू मनीष कामदारजीचा आणि त्यांची समधी असे मिळून हे अहमदाबादवरून लंडनसाठी निघले होते। त्याच्यामध्ये असं होतं की जेव्हा ते त्या सासरी त्यांचे जे होते ते त्यांच्या ट्रीटमेंटसाठी ते अहमदाबादला आले होते। ते लंडनला राहत होते। ते सर्व व्यवसाय बंद करून अहमदाबादला आले आणि कॅन्सरची ट्रीटमेंट घेत असताना त्यांचं निधन झालं। तर हे निधन झालं असल्यामुळे जे लंडनला राहत होते त्यांचे जे तिथले जे परिचित लोक होते त्यांनी एक शोकसभेचं आयोजन तिथे केलं होतं। त्या शोकसभेच्या आयोजनासाठी म्हणून हे लंडनसाठी निघले होते। त्याच्यामध्ये यशा, तिचा मुलगा आणि तिची सासू असे हे 3 जण त्या प्लेनमध्ये होते, असं आपण त्याच्यात ही माहिती आहे त्याच्यातली। यशाचा जो सासर आहे, मोढा कुटुंबीय आहे, त्यांनी लंडन मधला व्यवसाय गुंडाळला होता आणि ते भारतात परत आले होते। व्यवसाय गुंडून अहमदाबादला आले आणि अहमदाबादमध्ये व्यवसाय सुरू केला। व्यवसाय सुरू करत असताना त्यांच्या सासऱ्यांना कॅन्सर झाल्याची जी ट्रीटमेंट झाली, ट्रीटमेंट करत असताना त्यांचं निधन झालं असल्यामुळे जे तितके वर्ष ते लंडनला राहिले, तर तिथल्या लोकांची अशी इच्छा होती का त्यांचे निधन झालं असलं पण तिथे इतके वर्ष त्यांचं वास्तव्य होतं, तर आपण एक शोकसभेचं आयोजन त्या लंडनच्या लोकांनी, तिथल्या लोक त्यांच्या स्थानिक मित्रांनी केलं आणि त्याच्यासाठी म्हणून हे लंडनला निघले होते। तर आज आतापर्यंत काय माहिती आपल्यापर्यंत आली? आतापर्यंत माहिती अशी आहे की त्या तिन्ही जे त्या प्लेनमध्ये होते, अजूनपर्यंत त्यांची माहिती म्हणजे अशीच आहे की ते प्लेन तिथे होते पण अजूनपर्यंत ते गेले किंवा काय झालं असेपर्यंत संपूर्ण माहिती आपल्याला अजूनपर्यंत मिळालेली नाही आहे। तर नागपूरच्या याच घरामध्ये कधी काळी राहणारी यशा, तिची सासू रक्षा मोढा आणि मुलगा रुद्र मोढा हे त्या विमानात होते। त्यांच्यापर्यंत अद्याप माहिती नाही आलेली आहे। मात्र जे सासरे आहेत त्यांच्या शोकसभेसाठी लंडनला हे कुटुंब जात होतं आणि त्या विमानाचा अपघात झाल्याची माहिती आली। त्याच्यानंतर नागपुरातून कामदार कुटुंबीय जे आहेत ते अहमदाबादसाठी निघालेले आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वसिष्ठ, एबीपी माझा, नागपूर।